नमस्कार. मराठी किचन तडकामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण अगदी साधी सोपी अशी रेसिपी पाहणार आहोत. कारण भरपूर असं ऊन बाहेर पडलेलं आहे आणि घरामध्ये सुद्धा उकाडा आहे. त्यातच लाईट कमी जा करत आहे, त्यामुळं घरामध्ये खूप गरम होत आहे आणि दुपारच्या वेळेला थंडगार असं काहीतरी करून प्यावंसं वाटतं. तर आपण आज अगदी साधी सोपी रेसिपी पाहणार आहोत. ते आहे मँगो ज्यूस. तर मँगो ज्यूससाठी इथं मी पिकलेले आंबे घेतलेले आहेत. तर आता केशरचे आंबे भरपूर असे बाजारामध्ये आलेले आहेत आणि आमच्या घरीसुद्धा भरपूर असे केशरचे आंबे पिकलेले आहेत. तर या अगोदरच्या ब्लॉगमध्ये सुद्धा मी केशरचे आंब्याचे झाडं मी तुम्हाला दाखवलेली आहेत. जर तुम्ही पाहिले नसतील तर पाहू शकता. आता हे जे मँगो आहे हे स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरची आपल्याला साल काढून घ्यायची आहे. तर हा जो आंबा आहे हा अगदी नैसर्गिकरित्या आम्ही घरी पिकवून मग विक्रीस काढतो. जर तुम्हालासुद्धा असे केशरचे आंबे हवे असतील तर तुम्ही कमेंटमध्ये तसे सांगा, तुम्हालासुद्धा पोच केले जातील. तर भरपूर प्रमाणात आमच्याकडे केशरचे आंबे आहेत आणि ते आता पिकायला सुरुवात झालेली आहे. आज भरपूर आंबे आम्ही विक्रीस काढलेले आहेत आणि त्यातलेच मी थोडेसे आंबे काढून घेतलेले आहेत आणि त्याच आंब्याचा आज भरपूर असा ज्यूस करून मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे ज्यूस करायचं आहे. अगदी पटकन होतं आणि जास्त वेळही लागत नाही आणि जास्त साहित्यही लागत नाही. केशरचा आंबा कसं भरपूर गोड असतो खायला, त्यामुळे त्यामध्ये इतर साहित्य नाही घातलं तरीही चालतं. अगदी कमी साहित्यामध्ये पटकन होणारं असं हे ज्यूस आहे आणि तेही थंडगार उन्हाच्या वेळेस बाहेरून आल्यानंतर किंवा मग घरामध्ये सुद्धा गरमी होत असल्यास आपण असं थंडगार ज्यूस करून पिऊ शकतो. आता हे आंबे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्याच्यावरची जी साल आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्याचे छोटे छोटे तुकडे करून आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत. जर लाईट नसेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये न घालता आपली जे चाळण असते पुरण वाटायची हे, तर त्या चाळणीमध्ये सुद्धा तुम्ही जसं पुरण आपण वाटतो अगदी त्याच पद्धतीनं हे आंब्याचे छोटे छोटे काप करून टाकायचे आणि ग्लासाच्या साहाय्यानं किंवा मग वाटीच्या साहाय्यानं आपण पुरण वाटतो त्याच पद्धतीनं आपण ज्यूससुद्धा बनवू शकतो. त्यामध्ये थोडेसे बर्फाचे कडे टाकले आणि साखर, वेलची असं टाकून हे सुद्धा आपण लाईट नसतानासुद्धा आपण हे ज्यूस बनवू शकतो. अगदी सोप्या पद्धतीनं तुम्ही कसंही बनवा, अगदी प्यायला अतिशय चविष्ट असं हे ज्यूस लागतं. तर पिकलेला आंबा केशर आंबा कसा ओळखायचा, तर संपूर्ण त्याच्यावरचं जे साल आहे ते साल पिवळं झालं की आपण ओळखायचं की हा आंबा पक्व झालेला आहे आणि पिकलेला आहे. आणि थोडंसं जर हिरवट असा त्याचा कलर राहिला की मग ते थोडंसं कच्चं राहतं आणि थोडासा आंबटपणा त्यामध्ये असतो. त्यासाठी आपल्याला आपण निवडताना त्याच्यावरची जे कातडी आहे, साल आहे, ते पूर्ण पिवळी झाल्यानंतरच आपण ते घ्यायचं. म्हणजे त्यामध्ये भरपूर असा गोडवा तयार होतो आणि ते अतिशय खायलासुद्धा हा आंबा चविष्ट लागतो. त्यासाठी आता आमचे हे आंबे भरपूर असे पिवळे झालेले आहेत आणि आता ते आम्ही बाजारामध्ये विक्रीसाठी काढलेली आहेत. तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं मी त्याच्यावरची साल काढून घेतलेली आहे आणि आता त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे. आता हे तुकडे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आणि त्यामध्ये 2 चमचे आपल्याला साखर घालायची. साखर नाही घातली तरीही चालते, कारण आंबा इतका गोड असतो की त्यामध्ये साखर नाही घातली तरीही चालते. मी इथं 2 आंब्यासाठी मी इथं 2 चमचे साखर घातलेली आहे आणि 1 कप दूध घातलेलं आहे. आता हे मिक्सरला आपल्याला थोडंसं फिरवून घ्यायचं आहे. जर तुम्हाला लगेच हे सर्व्ह करायचं असेल किंवा लगेच प्यायचं असेल तर तुम्ही यामध्ये थोडासा बर्फ घालून फिरवू शकता किंवा मग तुम्हाला बनवून ठेवायचं असेल आणि मग हे पिण्यास आपल्याला थोडासा उशीर असेल तर तुम्ही हे असंच फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर हे थंडगार होतं, मग त्यावेळेस तुम्ही पिऊ शकता. तर इथं मी थोडेसे बर्फाचे तुकडे टाकलेले आहेत आणि थोडंसं याला आणखीन फिरवून घेणार आहे. तर अशा पद्धतीनं इथं आपला ज्यूस तयार झालेला आहे. यामध्ये कोणतंही साहित्य न घालता आपण अशा पद्धतीनं अगदी सिंपल पद्धतीनं मँगो ज्यूस बनवू शकतो. तुम्ही यामध्ये वेलची पूड घालू शकता, जायफळ पूडसुद्धा घालू शकता, ड्रायफ्रूट्स घालू शकता. तर आता मी हे जे ज्यूस आहे हे एका काचेच्या ग्लासमध्ये काढून फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे आणि ज्यावेळेस आपल्याला प्यायचं आहे त्यावेळेसच काढून मी हे घेणार आहे.
तर आता इथं आपल्याला काचेच्या ग्लासमध्ये हे ज्यूस काढायचं आहे. तर इथं काचेच्या ग्लासमध्ये सुरुवातीला आपल्याला थोडेसे बर्फाचे तुकडे घालायचे आहेत. तर आता उष्णता भरपूर असल्यामुळं, उन्हाळा भरपूर कडक असल्यामुळं आपल्याला जेवढं थंड पिता येईल तेवढं आपण पिऊ शकतो. तर यामध्ये थोडासा बर्फ घातलेला आहे मी आणि त्यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे मँगो ज्यूस. तर आता हे ज्यूस आहे हे फ्रीजमध्ये थोडा वेळ ठेवलेलं होतं, त्यामुळं हेही आपलं थंड झालेलं आहे. आता वरतून थोडेसे ड्रायफ्रूट आपल्याला घालायचे आहेत. जर तुम्हाला आवडत असतील तर घाला, नाही घातले तरीही चालतात. आणि हे आता तुम्ही पिऊ शकता किंवा मग चमच्याने सुद्धा खाऊ शकता. इतका सुंदर आणि अतिशय टेस्टी असा मँगो ज्यूस आपला तयार झालेला आहे. तर अशा सोप्या पद्धतीनं आपण ज्यूस असो किंवा सरबत असो किंवा मग कैरीचं पन्हं असो, दुपारच्या वेळेला आपल्या शरीराला थंडावा देणारं असं पेय तयार करायचं आणि प्यायचं. आपल्यालाही छान वाटतं, थोडंसं फ्रेश वाटतं आणि मग इतर काम करायला आपल्याला थोडासा उत्साह येतो. तर आता भरपूर प्रमाणात आंबे बाजारामध्ये आलेले आहेत आणि तुम्ही अशा पद्धतीनं आणून मँगो ज्यूस बनवू शकता आणि पिऊ शकता. तर आता इथं आपला मँगो ज्यूस तयार झालेला आहे. आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या साईडला जे घंटेचं बटन आहे त्यालासुद्धा प्रेस करा, म्हणजे माझे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि आजची मँगो ज्यूस कसं वाटलं हेही मला कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.